नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या मुंबई पोलीस, मीरा भाईंदर, नागपूर त्यासोबतच सर्व एसआरपीएफ गटांसाठी आवश्यक महत्त्वाच्या आणि अतिसंभाव्य चालू घडामोडी प्रश्नांचा सराव करणार आहोत। आणि मित्रांनो, आज आपण या सिरीजचा 16वा भाग पाहतोय। याच्या अगोदर आपण ऑलरेडी 15 भाग पाहिलेले, ज्याच्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव केलेला आहे आणि त्याच्यामधील बरेचसे प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पेपरसाठी तयारी करायची आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची नियुक्ती झालेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। तसेच मित्रांनो, याच्या अगोदर 100व पार पडलं, त्याचे अध्यक्ष कोण होते? जब्बार पटेल हे होते। प्रश्न क्रमांक 2, 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? तर हर्षवर्धन सदगीर यांना जिंकली। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। आतापर्यंत हे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनलेले आहेत। त्यासोबतच पाहायचं आहे, त्यांनी अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड यांचा पराभव केला। तसेच मित्रांनो, तर महिला महाराष्ट्र केसरी बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी 2026 ला चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि यामध्ये अमृता पुजारी यांचा विजय झालेला आहे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर पुण्यातील वाघोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। तसेच मित्रांनो, या कुस्तीचं आयोजन कोणी केलं होतं हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे। त्यावर आपण टेलिग्राम चॅनलवर प्रश्न पाहिलेले आहेत। तर या ठिकाणी आणखी एक प्रश्न येतो की या ठिकाणी वाघोलीमध्ये जी क्रीडा नगरी उभारण्यात आली होती त्याला कोणाचं नाव दिलं गेलं होतं? तर स्वर्गीय अजयदादा पवार यांचं नाव दिलं गेलं होतं। ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 4, पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर आपलं महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, 2026 ची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली? मित्रांनो, ही स्पर्धा कुठे पार पडली होती? ही स्पर्धा पार पडली होती सोलापूरमध्ये आणि जिंकली कोणी? अमृता पुजारी यांनी। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। अमृता पुजारी या आतापर्यंत दुसऱ्यांदा महिला महाराष्ट्र केसरी बनलेले आहेत। ही स्पर्धा आतापर्यंत 4 वेळा झाली। ठीक आहे, पहिली स्पर्धा कोणी जिंकली? प्रतीक्षा बागडी, दुसरी अमृता पुजारी, तिसरी भाग्यश्री फंड आणि चौथी पुन्हा अमृता पुजारी यांनी जिंकलेली आहे। तसेच मित्रांनो, अमृता पुजारी यांनी अंतिम सामन्यामध्ये किंवा अंतिम कुस्ती स्पर्धेमध्ये वेदिका सासने यांचा 7-0 असा पराभव केलेला आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत कधी मंजूर झाले? या ठिकाणी पहा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेमध्ये 16 मार्च 2026 रोजी मंजूर झालं। 16 मार्च 2026 ला विधानसभेमध्ये मंजूर झालं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। त्यानंतर लगेचच 17 मार्चला ते विधान परिषदेमध्ये देखील मंजूर झालेलं आहे। तसे मित्रांनो, या अंतर्गत जर धर्मांतर केलं आणि ते बेकायदेशीर ठरलं तर त्या ठिकाणी 7 ते 10 वर्षे इतकी शिक्षा होऊ शकते। आता मित्रांनो, वरचा प्रश्न आपण पाहिला की अमृता पुजारी यांनी अंतिम सामन्यामध्ये वेदिका सासने यांचा पराभव केला। म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2026 च्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये उपविजेती कोण ठरली? तर वेदिका सासने ही ठरली। ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 7, उत्तराखंड नंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते आहे? या ठिकाणी पहा, उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य बनलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता गुजरात हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। गुजरात हे उत्तराखंड नंतर समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड यूसीसी लागू करणारं दुसरं राज्य बनलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8, 2025 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या ठिकाणी पाहायचं आहे, 2025 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो तमिळ भाषेतील लेखक आर वैरामुथ्थू यांना जाहीर झालेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, हे तमिळ भाषेतील एक कवी आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 9 पहा, आर वैरामुथ्थू हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत? तर तमिळ भाषेतील आहेत। पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 10, संगीत कलानिधी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? या ठिकाणी पहा, संगीत कलानिधी पुरस्कार 2026 आहे तो जयंती कुमरेश यांना जाहीर झालेला आहे। म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे।
प्रश्न क्रमांक 11. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते? या ठिकाणी पाहायचं आहे, डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारं भारतातील पहिलं बंदर बनलेलं आहे तमिळनाडूतील व्ही.ओ. चिदंबरनार बंदर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. हे कोणत्या ठिकाणी आहे? तमिळनाडूतील थुथुकुडी या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे हे आपण आता पाहिलं, परंतु या बंदराचं आधीचं नाव काय होतं? थुथुकुडीचं आधीचं नाव काय होतं? हे सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहिलेलं आहे. आणि आपण ते कुठे पाहतोय? तर आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर पाहतोय. आणि त्याचा अर्थ काय असतो मित्रांनो? की या ठिकाणी तुम्हाला या चॅनलला जॉईन करण्यासाठी पैसे द्यायला लागणार आहेत. आणि ते काय किती द्यायचे आहेत? तर फक्त 60 रुपये. या 60 रुपयांमध्ये आपण काय देतोय? तर पोलीस भरतीसाठी 30 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यांचं स्पष्टीकरण आणि सोबतच आपलं हे टेलिग्राम चॅनल ज्याच्यावर आपण दररोज 400+ सराव प्रश्न टाकतोय आणि या प्रश्नांचा सराव आपण करून पोलीस भरतीसाठी चांगल्या प्रकारचे गुण मिळवू शकतो. आणि मित्रांनो, हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांना. 60 रुपयांना 30 पेपर आहेतच. 30 पेपर म्हणजे मित्रांनो 2 रुपयांना एक पेपर आणि दररोज 400 प्रश्न म्हणजे या ठिकाणी इतकं काही फ्रीमध्ये आपण या फक्त 60 रुपयांमध्ये देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा दररोज सराव करायचा आहे आणि प्रश्नपत्रिकांचा देखील वेळ लावून सराव करायचा आहे, तर आपला हा संच खरेदी करू शकता. मिळणार कसा आहे? तर 75 17 24 91 19 या नंबरवर डेमो असा मेसेज पाठवायचा. तुम्हाला फ्री डेमो प्रश्नपत्रिका पाहता येईल आणि त्यानंतर जर तुम्ही पेमेंट केले तर तुम्हाला आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर देखील ऍड केलं जाईल. या ठिकाणी 12वा प्रश्न पहा. वस्त्रोद्योग निर्यातीत 2024-25 मध्ये कोणते राज्य भारतात अव्वल ठरले? तर मित्रांनो, 2024च्या वस्त्रोद्योग निर्यातीमध्ये तमिळनाडू हे राज्य भारतामध्ये अव्वल ठरलेलं आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. पुढे पाहायचं आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे. भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026चं आयोजन नवी दिल्लीतील द्वारका येथे असलेल्या यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी 19 ते 22 मार्च या दरम्यान पार पडली. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पाहिजे? नवी दिल्ली, पर्याय बी. लक्षात काय ठेवणार आहे आपण या ठिकाणी? नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर. ठीक आहे. आणि मित्रांनो, कालावधी 19 ते 22 मार्च 2026 आणि थीम काय होती? तर थीम होती इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली. आणि मित्रांनो, 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचं ध्येय या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 कधी मंजूर झालं? तर हे विधेयक आहे ते 2026च्या 24 मार्च रोजी मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, 24 मार्च 2026. पुढे प्रश्न क्रमांक 15. आता मित्रांनो, यासंबंधी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आधी पहा. तर काय आहे? तर ट्रान्सजेंडर व्यक्तींसंबंधी जे काही गुन्हे असतील त्या गुन्ह्यांमध्ये पूर्वी शिक्षा किती होती? 6 महिने ते 2 वर्ष. आता शिक्षा किती आहे? 10 वर्ष ते जन्मठेप. लक्षात ठेवायचं, 6 महिन्यावरून ती वाढलेली आहे 10 वर्षापर्यंत आणि 2 वर्षावरून वाढलेली आहे जन्मठेपेपर्यंत. लक्षात ठेवायचं आहे, आधी लिमिट होते, आधी शिक्षा होते 6 महिने ते 2 वर्ष, आता झालेले आहे 10 वर्ष ते जन्मठेप. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15. 7 खंडातील सर्वोच्च ज्वालामुखी केवळ 92 दिवसात सर करणारा भारतीय गिर्यारोहक कोण आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे, भूपतिराजू अन्मेष वर्मा यांनी 7 खंडातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी शिखरं 92 दिवसात सर केलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, भूपतिराजू अन्मेष वर्मा. प्रश्न क्रमांक 16. उत्तर प्रदेशातील कोणत्या किल्ल्याला राष्ट्रीय भूविरासत स्थळ घोषित करण्यात आलेलं आहे? उत्तर प्रदेशमधील कालिंजर किल्ल्याला राष्ट्रीय भूविरासत स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, कालिंजर किल्ला. आता मित्रांनो, हा किल्ला कुठे आहे? उत्तर प्रदेशातील बांदा या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेशातील बांदा या जिल्ह्यामधील कालिंजर किल्ल्याला राष्ट्रीय भूविरासत स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या NCVCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 बी नुसार. आणि मित्रांनो, सध्या याचे अध्यक्ष म्हणून साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. पॅसिव्ह इच्छामरण म्हणजेच काय? तर इच्छामरण किंवा
पॅसिव्ह इन्थॉनॉसिया मुळे चर्चेत राहिलेल्या हरीश राणा यांचे निधन कोठे झाले? या ठिकाणी पाहायचं हरीश राणा यांचं निधन आहे ते दिल्लीमध्ये असलेल्या एम्स म्हणजे AIIMS या संस्थेमध्ये किंवा या वैद्यकीय संस्थेमध्ये यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, एम्स दिल्ली. प्रश्न क्रमांक 19 नमन पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पॉली उमरीगर पुरस्कार कोण ठरला? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो 2026च्या नमन पुरस्कारामध्ये BCCI कडून पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर शुभमन गिल यांना देण्यात आला. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आतापर्यंत त्यांना 2 वेळा हा किताब देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 BCCI जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे पुरुष श्रेणीमध्ये BCCI जीवन गौरव पुरस्कार 2026 आहे तो राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी या दोघांना देऊन सन्मानित करण्यात आलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. तर महिला विचारलं तर मिताली राज. लक्षात ठेवायचं आहे जीवन गौरव पुरस्कार पुरुष राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी आणि महिला विचारलं की मिताली राज. प्रश्न क्रमांक 21 JDU पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? मित्रांनो JDU म्हणजेच बिहारमधील जनता दल युनायटेड या पक्षाचे अध्यक्ष म्हणून 5व्यांदा नितीश कुमार यांची बिनविरोध निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. कितव्यांदा झाली? 5व्यांदा. नितीश कुमार यांची 5व्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे. तसेच मित्रांनो नितीश कुमार यांनी बिहारच्या विधान परिषदेचा राजीनामा देऊन राज्यसभेवर बिनविरोध निवड देखील झालेली आहे. प्रश्न क्रमांक 22 अमरावती आंध्र प्रदेश येथे उभारलेल्या स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईसची उंची किती आहे? उंची आहे 58 फूट. स्टॅच्यू कोणाचा आहे? पोट्टी श्रीरामुलू यांचा आहे आणि उंची 58 फूट आहे. आता ही उंची 58 फूट काय हे आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 23 स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हे स्मारक कोणाच्या स्मरणार्थ उभारले गेले आहे? या ठिकाणी पहा आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस उभारण्यात आला. याची उंची 58 फूट आहे आणि 58 फूट का आहे? कारण पोट्टी श्रीरामुलू यांनी आंध्र प्रदेशच्या स्थापनेसाठी भाषिक आधारावर आंध्र प्रदेशच्या वेगळ्या स्थापनेसाठी 58 दिवस उपोषण केलं होतं आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं होतं. म्हणून मित्रांनो या ठिकाणी या पुतळ्याची उंची 58 फूट इतकी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुतळा आहे पोट्टी श्रीरामुलू यांचा, कोटे आहे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती या ठिकाणी आणि उंची 58 फूट. त्यांनी 58 दिवस उपोषण केलं होतं. प्रश्न क्रमांक 24 वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? मित्रांनो वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 116व्या क्रमांकावर आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 25 जागतिक आनंद अहवालात म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये सलग 9व्या वर्षी कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो फिनलंड हा देश सलग 9व्या वर्षी प्रथम स्थानावर आहे. पर्याय बी. भारत 116व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 26 भारताचा पहिला ॲम्फिबियस ड्रोन अवतार कोणत्या कंपनीने विकसित केला आहे? मित्रांनो भारताचा पहिला ॲम्फिबियस ड्रोन म्हणजे काय? असा ड्रोन जो पाण्यामध्ये आणि हवेमध्ये दोन्हीमध्ये जाऊ शकतो. अशा मित्रांनो ड्रोनला काय नाव दिलंय? अवतार नाव दिलंय. आणि मित्रांनो कोणी विकसित केलाय? तर ॲक्वा एअरएक्स ऑटोनॉमस सिस्टीम या खाजगी कंपनीने विकसित केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. कंपनी खाजगी आहे, सरकारी नाही. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या संसदेत निवडून आलेल्या पहिल्या खुल्या LGBTQ व्यक्ती कोण आहेत? तर या ठिकाणी पाहायचंय मेनका गुरुस्वामी या पश्चिम बंगालमधील पहिल्या LGBTQ व्यक्ती आहेत ज्या भारतीय संसदेवर निवडून गेलेल्या आहेत. आणि कुठे? राज्यसभेवर. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतीय क्रीडा अर्थव्यवस्थेने 2025 मध्ये किती अब्ज डॉलरचा टप्पा पार केलेला आहे? या ठिकाणी लक्षात घ्या 2025 मध्ये भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेने 2 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळजवळ 18,846 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी 2 अब्ज 64 कोटी. प्रश्न क्रमांक 29 थायलंडचे 32वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं थायलंडचे 32वे पंतप्रधान म्हणून अनुतीन चर्नविलाकुल यांची निवड झालेली आहे. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 30 पहा 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे
वन बॅटल आफ्टर अनदर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले, तर यालाच मिळाले. सर्वाधिक नामांकन कोणाला मिळाली, ती सिनर्सला मिळाली. ठीक आहे, सर्वाधिक नामांकन सिनर्स या चित्रपटाला आणि सर्वाधिक पुरस्कार वन बॅटल आफ्टर अनदरला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला, या ठिकाणी पाहायचं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मायकल बी जॉर्डन याला मिळाला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि यांचा चित्रपट कोणता आहे, द सिनर्स. द सिनर्स या चित्रपटासाठी मायकल बी जॉर्डन यांना 68व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यासोबतच पाहायचं प्रश्न क्रमांक 32, IQ एअर 2026च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे, तर पाकिस्तान आहे. IQ एअर 2026च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देश पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 33, IQ एअर अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं आहे, भारताच्या उत्तर प्रदेशमधील लोणी. लक्षात ठेवायचं, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर उत्तर प्रदेशमधील लोणी हे आहे. प्रश्न क्रमांक 34, वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये सुवर्ण पदक मिळवणारी भारतीय खेळाडू कोण, या ठिकाणी पहा, वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये सुवर्ण पदक मिळवणारी भारतीय खेळाडू ठरली आहे चंद्रिका पुजारी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, चंद्रिका पुजारी. ठीक आहे. ही स्पर्धा कुठे पार पडली होती, वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 ही स्पर्धा बँकॉक या ठिकाणी पार पडलेली होती. प्रश्न क्रमांक 35, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 पाणी क्षेत्रातील नोबेल जाहीर कोणाला झालेला आहे, या ठिकाणी पाहायचं आहे. पाणी क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 न प्रोफेसर काव्ये मदानी यांना गौरवण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि मित्रांनो, हे कोणत्या देशाचे आहेत, तर इराणचे आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 36, दरवर्षी जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो, तर 22 मार्चला, पर्याय सी. आणि मित्रांनो, भारताचे वॉटरमॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर राजेंद्र सिंग यांना. प्रश्न क्रमांक 37, भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो, दरवर्षी 16 मार्च हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कोणाला डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देण्यात आली, या ठिकाणी पाहायचं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे DSc ही मानद पदवी देण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न येऊ शकतो की देवेंद्र फडणवीस यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठानं कोणती पदवी दिली, त्यामध्ये डिलीट DSc यासारख्या पदवी असतील तर त्यापैकी काय आहे, DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स. प्रश्न क्रमांक 39, आसाम आणि ईशान्य भारतातून ग्रँड मास्टर होणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे, मयांक चक्रवर्ती हा आसाम आणि ईशान्य भारतातून ग्रँड मास्टर होणारा पहिला व्यक्ती ठरलेला आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे, मयांक चक्रवर्ती. प्रश्न क्रमांक 40, काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला, मित्रांनो, मराठी भाषेसाठी 2026 चा साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी राजू बाविस्कर यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो, दरवर्षी मित्रांनो 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 42, प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2026 चे विजेते कोण, या ठिकाणी पहा, प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2026 देऊन स्मिल्झन रॅडिक क्लार्क यांना गौरवण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, स्मिल्झन रॅडिक क्लार्क. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, अवघड आहे पण प्रश्न पण तेवढाच अवघड आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 43, 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला आहे, रामकुमार मुखोपाध्याय यांच्या हरा पार्वती कथा या कथेला किंवा या पुस्तकाला 2025 चा 35वा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर
पर्याय बी रामकुमार मुखोपाध्याय यांची हरा पार्वती कथा ही कादंबरी. त्याला 35वा सरस्वती सन्मान 2025 जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 44 शनी ग्रहाच्या 11 नवीन चंद्रांच्या शोधानंतर शनी ग्रहाच्या एकूण चंद्रांची संख्या किती झाली? आता झालेली आहे 285. पर्याय सी शनी ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45 नवजात बालकांसाठी अनमोल योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली? तर दिल्ली सरकारनं बालकांमधील अनुवांशिक रोगांचं निदान करण्यासाठी अनमोल योजना सुरू केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 अमोघ ज्वाला 2026 हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? या ठिकाणी पाहायचंय अमोघ ज्वाला हा लष्करी सराव आहे तो उत्तर प्रदेशमधील बबिना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. बबिना उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 47 द गोल्डन रोड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ज्यांना मार्क लिंटन इतिहास पुरस्कार मिळाला? या ठिकाणी पहा विल्यम डॅलरिम्पल यांना द गोल्डन रोड या पुस्तकासाठी मार्क लिंटन इतिहास पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि पुस्तकाचं नाव काय आहे? द गोल्डन रोड हाऊ एन्शियंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड वर्ल्ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48 नटखट नटखट हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर मोहन जोशी यांचं नटखट नटखट हे आत्मचरित्र आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो हे कोण आहेत आता सध्या? महत्वाचं काय यांच्याबद्दल? तर हे 101व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र केसरी 2026 विजेत्याला बक्षीस म्हणून कोणते कार देण्यात आले? या ठिकाणी पाहायचंय विजेत्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुरुष आणि महिला विजेते पाहूया आपण. पुरुष विजेत्याला फॉर्च्युनर आणि पुरुष उपविजेत्याला स्कॉर्पिओ. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी. आणि महिला विजेत्याला काय मिळालं? सॉनेट गाडी. आणि महिला उपविजेत्याला काय मिळालं? बुलेट गाडी. लक्षात ठेवायचं आहे. पुरुष विजेता फॉर्च्युनर, महिला विजेता सॉनेट, पुरुष उपविजेता स्कॉर्पिओ, महिला उपविजेता बुलेट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50 23 मार्च हा दिवस भारतात काय म्हणून साजरा केला जातो? 23 मार्च हा दिवस भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. कोणाच्या स्मरणार्थ केला जातो? तर मित्रांनो भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना या दिवशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मित्रांनो यामुळेच हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा दिवस आहे तो जागतिक पातळीवर विश्व हवामानशास्त्र दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. यावर देखील प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.